तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहात माझ्या घरगुती माशांच्या रेसिपी म्हणा किंवा आफ्टर ड्युटी अवर्स म्हणजेच ऑफिस नंतरची माझी संध्याकाळ म्हणा. आणि हो, बाजारात 2 आठवड्यानंतर आणि तेही संध्याकाळी गेली, त्यामुळे मावशींना बसला होता थोडासा धक्का. तर काल एकाची मोठी मोठी मच्छी भेटली असती ना. अगं नाही. तर या सर्व गोष्टी घडण्याचं मुख्य कारण म्हणजे उदयने मला पिकअप केलं. त्यामुळे माझं घोडबंदर रोडचा अर्धा 1 तासाचं ट्रॅफिक वाचलं. आणि तरीही येता येता आम्ही जी मुलांची शाळेची राहिलेली कामं होती, शॉपिंग होती ती केली. आणि मग म्हटलं चला आज मस्त उजेडात मी घरी पोचते, तर जाता जाता मासे घेऊन जाऊ. 2 आठवड्यानंतर आम्ही मासे खाणार होतो, कारण रविवारचे लास्ट टू लास्ट रविवारी माझं ऑफिस होतं आणि ह्या रविवारी संकष्टी होती. त्यामुळे मनसोक्त असे मासे खायला मिळाले नव्हते. तर मी म्हटलं चला आज आलोच आहोत तर मावशींकडनं मासे घेऊनच जाऊ. आणि मोस्टली ऑप्शन नव्हते कारण संध्याकाळचे फारसे, तर मी फक्त पापलेट आणि कोळंबी घेतली. आणि हो, थँक्यू सो मच, कारण मला मावशी बोलत होती की खूप सारी लोक येतात व्हिडिओ पाहून तिच्याकडे मासे घ्यायला. तसंच त्यांच्या आजूबाजूच्या बायकांनीही फार रिक्वेस्ट केली आहेत, म्हणजे या गावच्या बायका भाजी घेऊन बसतात, तर जमलंच तर त्यांच्याकडनंसुद्धा भाजी घ्या. ठीक आहे, मलाही सवय आहे ऑनलाईन ऑर्डर करून भाज्या ऑर्डर करायची, पण मासे आणायला आली ना की भाज्या मी नक्कीच घेते. जर तुम्हाला जमलं तर यांनाही छोटीशी मदत करा. आता पिशवीतून मासे काढले आणि ते स्वच्छ धुवायला घेतले. आता स्वच्छ धुवून साफ करून घेतले, पण आहे ना माझ्या लक्षातच नाही की मावशींकडनं ही कोळंबी साफ करून घ्यायची. ते बोलण्याच्या नादात मी विसरूनच गेली. मग हे मासे असं स्वच्छ धुवून घेतले आणि हां, हे असं मी 2 सेकंदात धुताना दिसत आहेत, पण ह्याला वेळ जातोच बरा. आणि हे साफ केल्यानंतर माझ्या सासूबाई म्हटल्या की ह्या साली सकट छान लागतात. ॲक्च्युली उदयकडच्या साईडमध्ये ना ह्या पातळ सालीचे प्रॉन्स आहेत ना, हे साल तशीच ठेवतात आणि ते करतात आणि मस्तपैकी त्या रस सगळा त्या सालीमध्ये उतरतो. आधी मला सुरुवातीला लग्न होऊन आल्यानंतर ते खाताना थोडंसं असं बघून वियर्ड वाटायचं, पण नंतर सवय झाली. मस्त टेस्टी लागायला लागल्या. मग नंतर ना माशांना मस्त हळद, मीठ, मसाला, कोकम आगळं असं लावून मस्त मॅरिनेट केले. पण आधी ना त्याचे असे 3 पार्ट केले, म्हणजे वाटणी करून ठेवली. फ्रायसाठी कुठले, रस्स्यासाठी वेगळे आणि कोळंबी वेगळी. आता इथे ना उदय मस्तपैकी तो एवढी सुंदर चहा बनवतो ना, आणि संध्याकाळची चहा त्याच्या हातची ना एकदम ऑसम असते. त्याने चहा ओतला आणि चहा घेतला आम्ही. मग चालू झाली जेवणाची तयारी. आता इथे ना वाटण्यासाठी टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण घेतलं आणि मग कढईमध्ये तेल टाकून लसूण, कढीपत्ता टाकला आणि मग हे हिरवं वाटण टाकून परतून घेतलं. मग यामध्ये ना रस्स्यासाठी कापलेले पापलेट होते ना, ते ह्यात टाकले आणि त्यात पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून त्याच्यानंतर चिंचेचं पाणी, आपण भिजत ठेवलेली चिंचेचं पाणी यात टाकलं ना की मस्त असं जाडसरपणा येतो आणि आंबट अशी मस्त चव येते. मग वरून कोथिंबीर टाकली. मग घेतले पापलेट फ्राय करायला. आता पापलेट तर मॅरिनेट केलं होते. मग आपली नेहमीचीच तांदळाची आणि रव्याचं आणि मीठ मसाला टाकलेलं असं मिश्रण त्या पापलेटमध्ये असं लावून घेतलं आणि मस्तपैकी तव्यावरती खूप सारे लसूण टाकून एक पापलेट फ्राय करायला घेतले. आता हा माझा आहे ना मोठा तवा, मला ह्याच्यासाठीच आवडतं कारण सगळे मासे आहेत ना सगळे असे मावून जातात. आता माझे तिन्ही गॅस बिझी होते. तिन्ही गॅसवर काही ना काहीतरी होतं. मग तोपर्यंत हे पापलेट आधी काढून घेतले आणि एका साईडला ना दुसरं वाटण केलं. यासाठी कांदा, टोमॅटो, धणे आणि लाल मिरची ह्याचं वाटण केलं. मग कढईमध्ये तेलामध्ये लसूण आणि कोळंबी अशी तेलामध्ये मस्त अशी परतवून घ्यायची. मग यामध्ये ना लाल वाटण टाकून तेलामध्ये मस्त असं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि वरून आहे ना हे त्रिफळा टाकायचं, त्यामुळे रस्स्याला सुंदर वास येतो. आणि कोकम टाकायचं आणि पाणी टाकून मस्त उकळून घ्यायचं. थोड्या वेळाने ना ही थोडी अशी जाडसर ग्रेव्ही होते. ॲक्च्युली ना ही जेवढी शिळी लागते ना, शिळी असते ना ती आणखीन टेस्टी लागते. आता उरलेल्या प्रॉन्सला ना तांदळाचं पीठ, रवा, मसाला असं टाकून मस्तपैकी ना तव्यावरती तेल टाकून लसूण टाकून ते ना मी असे तवा फ्राय केले. आता हे तवा फ्राय प्रॉन्स आहेत ना खूप टेस्टी लागतात आणि मला फार आवडतात. ह्याला काही जास्त काही करावं लागत नाही, फक्त तव्यावरती खूप सारं लसूण आणि कढीपत्ता टाकून मस्तपैकी तव्यावरती शॅलो फ्राय करून घ्यायचे. इथे उदयला ना गॅस रिकामी कधी होते त्याची वाट पाहत होता. हे मस्त असे प्रॉन्स तयार झाले, कारण उदयला ना त्याचं स्टार्टर बनवायचं होतं.
हे असे मी तुम्हाला दाखवते. आता आहे ना सेम उदय आहे ना इथे ग्रीन पीस बनवतोय. आता इथे ना त्यांनी हिरवे वाटाणे घेतलेत. हे फ्रोझन वाटाणे आहेत. त्यामध्ये पॅनमध्ये ना बटर टाकून हिरवे वाटाणे, मीठ, मसाला टाकला आणि वरून आहेत ना लसूण टाकला आणि ते असे फ्राय करत राहायचं. आणि हा माझी अशी ॲक्टिंग करून दाखवतोय. आणि खरंच हे खूप छान होतात. हे ग्रीन पीस जो बनवतो ना तो खूप सुंदर लागतात हे. आणि हे लसूण आहेत ना बिना सोललेले असतात. हे मस्त नंतर खाताना साल काढायची आणि खायचे, अप्रतिम लागतात. आणि शेवटी मग आईने अशा ज्वारीच्या भाकऱ्या केल्या आणि मस्तपैकी मग मी थाळी अशी सर्व केली. आता हे असं प्रॉन्सची ग्रेव्ही मस्त अशी घट्ट झाली आहे आणि सुंदर झाली होती. तुम्हाला आवडतं का शिळं झालेलं मासेचं सार? किती अप्रतिम लागतं ते. आता या थाळीमध्ये ज्वारीची भाकरी, पापलेट, क्रिस्पी प्रॉन्स आणि हे हिरवं असं तिखट आंबट असं पापलेटचं सार अगदी यमी लागतं. चलो तर मी मस्तपैकी थाळी एन्जॉय करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता मनोसक्त फिश खाऊन झाल्यावरती रात्री ऑर्डर केलं आईस्क्रीम. चलो तर बाय. पुन्हा भेटू नव्याने. बाय बाय.